मग माझ्या खिशातले पैसे जातात कुठं ते सांग मला. अहो मला काय माहिती, तुम्ही मलाच विचारताय पैसे कुठं जाते. मग घरात दुसरं कोण असतं तुझ्याशिवाय? कोण असतं म्हणजे तुमचा भाऊ असतो, आई बाप असते तुमचे, का मीच असते का एकटी घरात? ते काय तुम्ही चोरटे डायरेक्ट आहेत का? मला बोलता मग मी चोरटे का? काय बाई हे आबाळ आलंय, मरणाचा पाऊस येईन आता. मिरच्या बी एक वाळतात का नाही काय माहित. माझ्या महाग मरणाची काम आहेत घरातले अजून आवरायच्यात. काय दिवसभर नुसतं कामातच जातोय बाई. जेवायला खायला भेटाना का काय होईना टायमाला. नुसतं महाग काम 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 का होय काय माहिती बाई. झालं का तोंड वाजवून झालं? काय हो काय काम आहे तुमचं? काय रोज पैसे गायब होते माझ्या खिशातले. कसले पैसे? कसले पैसे? हा कसले पैसे गायब होते? पैसे दे चलते. कसले पैसे? मी नाही घेतले पैसे पैसे, मला काय माहित. मग घरात काय काय तुमच्या पेताडे भावाने घेऊन गेला असेल. हा घेऊन जातो तुम्ही मला बोलतोय. मी काय तुम्हाला चोरटी पेटी दिसते काय? काय हळू बोल. पैसे कशाला काढते खिशातले माझ्या? मी कधी घेतलेत पैसे? काय चोरी करायला आणले का? अहो कसले पैसे? तुम्ही माझ्याच मागे काय लागताय पैसे काढून? पैसे म्हणजे काय? कसले पैसे? मी कसले पैसे घेतलेत? रोज पैसे काय माझ्या होते काम तुझ्या धंदा मारायचा आणि पैसे काढ. मला काय माहिती तुमचा पेताड भाऊ घेऊन जात असन. चोऱ्याने कुठं त्याचा दारू पिऊन त्याचा खाखाना ते दारूच प्यायला लागते त्याला पैसे म्हणून घेऊन जातो. तुम्ही मला विचारताय पैसे कुठे? चोरी अजिबात करणार नाही तो. चोरीच करतो तो. तूच घेतलेत पैसे. मी नाही घेतले. मला उगा तुम्ही माझ्या मागे हे ना करू. लवकर मला तालुक्याला जायचंय राव. मला नका सांगू तालुक्याला जायचं कुठं जायचं. मी नाही घेतले पैसे. माझ्या मागे काय लागतं तुम्ही? मग काय पैसे काय उडत गेले का हवेत? मला माहित. मी नाही बघत बसले उडत गेले काय. तुमच्या भावाने घेऊन गेला असेल दारू प्यायला. त्याला लागतात ढोसायला पैसे. मला नका विचारू तुम्ही. अगं पण माझ्या माग हे परवाचे 70 रुपये गायब आहेत. आज 100 रुपये ठेवले होते तिथं टीव्ही जवळ. घेऊन जात असं ना. मला काय विचारतो तुम्ही? मी काय पैसे घेत बसते का तुमचे? मी काय चोरटे का काय? माझा रुमाल राहिला खिशात फक्त. आता काय रुमाल देऊ काय दुकानदाराला? मला काय सांगतो का? मी घेतले काय? मी घेतल्यासारखं तुम्ही मला बोलताय. तू शिवाय कोण घेणार आहे? मला चांगलं माहितीये तूच पैसे. हा मी घेते. मी कुठं जाते पैसे घेऊन? तुमचा भाऊ तो पेतो मरणाचा, त्याला लागतात पैसे. लागतो ना नट्टा पट्टा करायला नुसता. नट्टापट्टा करायला. लिपस्टिक आण. ती खरं कुठून आणते का तू? कुठून आणते म्हणजे माझ्या घरी? हा नाही माझे भाऊ माझी आई देते. तुम्ही लय देऊन दमता काय मला? पीठ लागतं तोंडाला फासायला. पीठ लागतं. लिपस्टिक लागते. तुम्ही तर कधी आणून देत नाही काही. सांगायला लागली. आणते ना कुठून कुठून. माझी आईन भाऊ देतात मला आणून. हा किसा पायार मोकळा केलाय. मोकळा केलाय. मी नाही काय मोकळा केला किसा. लग्नात हुंडा तर 1 रुपयाचा दिला नाही. हुंडा एवढी चांगली बायको भेटली. हुंडा कशाला पाहिजे तुम्हाला? मग माझ्या खिशातले पैसे जातात कुठं ते सांग मला. अहो मला काय माहिती, तुम्ही मलाच विचारताय पैसे कुठं जाते. मग घरात दुसरं कोण असतं तुझ्याशिवाय? कोण असतं म्हणजे तुमचा भाऊ असतो, आई बाप असते तुमचे, का मीच असते का एकटी घरात? तुम्ही डायरेक्ट मला बोलता मग मी चोरटे का काय? तुम्ही रोजचे पैसे गायब करायचे सगळं माझ्याच बोखांडी काम आणि पैसे मीच घेतले. मग तुझ्या दुसरं कोण घेणार आहे? बरं तुझ्या पाहिजेत तर मग मला सांगायचं ना. मी त्याच कशाला घेते? मी घेतलेच नाही पैसे. अगं तुझ्याशिवाय कोण घेणार आहे? तुझं घेतीत पैसे काढून. तुम्ही माझ्याच असं कसं काय आरोप लावता? आरोप नाही आरोपच करतोय. तुमचा भाऊ घेत असेल, तुमचे आई वडील घेत असेल काढून, मलाच काय बोलता? म्हैस गाड्यात बांधून दिली माझ्या. म्हैस गाड्यात लई चांगली भेटली असते तुम्हाला. माहितीये ना तुमचं किती तोंड चांगलंय. म्हैस गाड्यात बांधून दिली. इथून पुढे जर माझे पैसे गायब केले ना तर बघा माहित का वाईट कोण नाही. मी घेतच नाही तर तुम्ही मला कसं काय बोलता? तूच घेते. कोण घेतो दुसरं? मी नाही घेत. मला नका बोलू तुम्ही. मग काय बाहेर पैसे जातात का? कुणी घेत असेल तुमचा भाऊ, तुम्ही कुठं पाडून येत असाल मला काय माहिती? मला बोलताय पैशाचं. पैसे देऊन स्वतः देऊन तर दमत नाही. उलटा चोर कोतवाल कोडाटे. उलटा चोर कोतवाल कोडाटे. माझे जर पैसे जर मला मिळाले नाही तर माहित का वाईट कोण नाही. बघून घे. 2 दिवस. हा घेईन बघूनच घेईन. ओ भाऊजी उठा. इथं पालथे पडले का? कोण आहे रे? उठा. कोण आहे रे? तुम्ही होय? लय चढले का काय तुम्हाला? काय कशाला चढन मला कोण? उठा. ते बघा मरणाचं आभाळ आलंय, पाऊस यायला लागलाय, ते गाय बिया गोट्यात बांधाव. काय काम धंदा आहे का नाही का? नुसतं खायचं आणि लोळायचं ते. वहिनी माझ्या प्यायचं खायचं तर माझ्या स्वतः जीवर पेतो मी. हा स्वतः जीव पेतो. दादा ताण ताण करत नाही ना तर दादाला सांग ना फटके द्यायला लावीन. जावा सांगा तुमच्या दादाला काय तुमचं दादा. ते काय बे बांध मग चारा बेर टाका. मला काय सांगा आता? तुम्ही उठा आणि बांधा. सगळी कामं मलाच आहेत. माझ्याच मड्याला पुरल्यात. सगळं काम मी करतो ना. तुम्ही ऐकता खा घरात. हा मी आयत खाते. तुम्ही आयत खाताय. मी धुवा भांडे घासा सगळं मीच करते. गायांचं बघा, रानातलं बघा. वहिनी तुम्ही काय उपकार करीत नाही आमच्यावर? काम जावा ना तुम्ही. मग जुने भांडे तुमची मी घासू काय? जुने भांडे नाही पण ते गायांचं तर बघा की, रानातलं तर बघाव ना. त्या गायचं नाही पटत नाही.
ती काय काय तुम्हाला लाथा मारते का काय? जाऊ उठा. मारे तिला आता बेटा मी काम करणार नाही आताच सांगतो. तुम्ही उलट एक काम करा मला ना एक 300-400 रुपये द्या तुम्ही. हा 300-400 रुपये मी कुठून देतो 300-400 रुपये? द्या ना मला थोडे लोकांचे उसने घेतलेत मला तर ना वास येतोय, काय ते पेलेत द्यायचे आणि ते. काय झोपल्यात. मग पेलं म्हणजे काय झोपायचं नाही काय माणसाने दुसरे काम बिमा सुचतात नाही तुम्हाला का नुसतं प्यायचं खायचं आणि झोपायचं? प्यायचं काय तुम्हाला म्हणलं तुमच्या बहिणी संग लग्न करून द्या तिला करून द्या आता कोण? पेलोच तो माझ्या बहिणीला देऊन काही हे करायचंय काय? माझी बहीण तो सुधारली असती तिला माझी 90 बहीण पाहिजे कुठं असते. तुम्ही कुठं? हा तिला 90 तिला बी बेवडे करा तुम्ही. ती कुठं मी कुठं हा काय म्हणत ती ना? कुठं तुम्ही कुठं? नाही ते जोडले जमलेच ना तुमच्या मध्ये तुम्हाला राग आहे मला तुमचा लय राग आहे. असू द्या कुठं आणि ते जावं तिकडे रानात काम करा. हा, मी ना? पाऊस यायला लागलाय. मी जाऊ का मला तिकडे मी जात नसतं मला काही काय म्हणत असतं जा अशी काय मला सकाळी सांगत सकाळी नाही. नशिबाने. हा दिली असती तुमची बहीण तर आता राणी सारखी ठेवली असती ना. तिच्यामुळे तो एवढा झालो तिला बी एवढी केली असती मरूच तिकडे. काय नुसतं काम 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 नको नको झालंय. आणि हे एक नुसतं माझ्याच आरोप घेतोय. पैसे घेतले मला तर नको नको झालंय बाई. काय नुसतं पैसे 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 सारखं. कुणाचा फोन आला बाई? हा हॅलो बोल ना मम्मी. काय ग? काय बाई तू एक पैसे मागते सारखी. एक तर मरणाचा माझा नवरा मागाशी भांडलाय मला पैशामुळे. पैसे कुठे जातात आणि तुझं एक काय ग पैशाचं सारखं? नाही बाई माझ्याकडे आता पैसे नको नको झालंय मला. माझ्याच आरोप घेत होता. तुला मागच्या वेळेसच कसे मी 5 लाख रुपये दिलेत तू आता परत मला मागायला लागली का? कुठून करायचे बाई मी एवढं ऍडजस्ट? एक तर मी कशी चोरते नवऱ्याची गपचूप त्याच्या भावावर ढकलून देते मी. पेताड आहे तो. एका दिवशी जर कळालं ना त्याला लय अवघड होईन बाई. कुठून देऊ बाई आता नाहीत माझ्याकडे पैसे. बर बघ नंतर ना आहेत थोडे दिन परत पाठवून. मला वाटतंय तिच्या आई बापाशी बोलत असणार आहे ती. तुला कसं माहिती? अगं बघ ना ती आई बाबा म्हणती. तेच तर ती नवऱ्याच्या खिशातूनच ते पैसे चोरायचं काम करीत. तो पैशाचं काहीतरी मला तर काही जमतच नाही बाई. माझ्या हातात थरथर कापते त्यांच्या पॅन्टीत हात घालायला. पेंटीत. हा अरे म्हणजे खिशात पॅन्टच्या नीट बोल ना. खिशात ऐकून देते कशी गुलू करते. केस काय ओढत नाही. अगं तुझ्याकडे चालू होतो. लय दिवस झाले भेटलो नाही है ना ग. हा तर म्हटलं भेटून बोलावं जरा तुझ्यासोबत. काय मग कसं चालू आहे तुझं? काय नाही बाई बरं चाललंय. हा का? काम हा मी पण बरी आहे. हा चांगलंय. लय दिवसांनी आले दुधी. हा म्हणलं जरा तुझी चौकशी करावा कशी काय वगैरे. पण होता ना. हा अगं साडी तर लय भारी तुझी. हा का? अगं बाई 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 नवीनच केलं दिसतंय. आठवड्यातच केले. हा ना लयच पैसे येतात का तुझ्याकडून? सांग तरी कुठून येतात म्हणजे आम्ही बी आणतो तिथूनच. कशाचे पैसे बाई काढावं लागतात नवऱ्याचे. म्हणजे तू खिशातून काढती का? कुणाला सांगू नका बरं का पण. नाही. माझ्या खास मैत्रिणी तुम्हाला सांग. मग आम्ही कशाला कुठं सांगू? आता तू आम्हाला सांगितलं ना आता आम्ही पण तेच करतो. म्हणजे आम्हाला पण असंच येईन काही जरा. कळत नाही नवऱ्याला. थोडं बडबड करतो पण काही कळत नाही. हा ना पण डाऊट आला असेल ना तुमच्यावर. नाही बोलतो ना मग तसा मला भांडतो माझा नवरा. हा, मग? पण मी काय काढते पैसे 50-50 काय कळतंय तेव्हा. ते पण आहे. हा. तू नाही घेत का नवऱ्याची? नाही ना गो खिशात हात घालायला लागले तर कापतेत मात्र घेऊशीच वाटत नाही. काढायचे पैसे मी तर असं काढते. कधी काढते तू? रात्री का दिवसा? 5 लाख रुपये दिलेत मी असं करून करून. हा का? बाई चांगलंय की माहेरचं सगळं हे करते तू. माझी पण आई ना मला पैसे मागवत असते अगं पण माझं देणंच होत नाही तिला. थोडी हे ना त्याच्यामुळे मग नवरा तर काही देत नाही मागितलं. कशाचा रुपया सुद्धा देत नाही मला. हा ना मग असंच काढावं लागतं. तू पण शिकून घे. लग्नानंतर आहे ना तुला पण खिशातूनच पैसे काढायचे हाय ना ग. तुला भेटन की घेते चांगला की आता नवरा? शिकून चांगला नवरा भेटन पण जे खिशात काढायची मजा आहे ना ती भेटणारच नाही. हा तर तू शिकून घे आता. तुमच्याकडूनच शिकून घे. हा माझा नवरा मला लय बडबड करून गेलाय.
म्हणलं पैसे कुठे, माझ्या खिशातले पैसे गायब होते, असं होते तसं होते. म्हणलं मला काय माहित, उलट मीच त्याला रुबाब दाखवलं वरून. हा का? हा. चांगलंय चांगलंय बाई. मग पैसे मागितले देतच नाही ना तो. असंच काढावं लागतं. मग त्याची तवजीर होती चांगली. मग चांगलंय असंच आपल्याला पैसे लागत नाही. आले लावलंय का वाघारे? आला बाई तुझा दीर हा एवढा. असंच आहे, मला तो वैताग दिलाय. चला उठा मग झोपायचं वाघारे तिकडे चला. काय उठा, जावा तुम्ही. उठून सुटून येतं इथं आल्यात लोकांचं माझ्या जुनं मैत्रिणीचं काय बाई तुझा दीर बेवडा. आमचा दीर बघा असेच आहेत सगळे माझ्या नशिबाला. तेच तर. निघायचं बेवडं म्हणजे यांचे काय यांच्या बाबाची पेट काय असं काय करताय तुम्ही? माझ्या मैत्रिणी एवढे झोपत टाइम झालं उठा चला टाइम झालाय. उठा अगं काय बांधून आले का तुम्ही? या बाळले काय तिकडे सोडले तर मारण्यात जा. निघा चला. नाही नाही, कधी ना कवच आलो तुमच्याकडे अगं, माझं असंच आहे, माझ्या नसतं नशिबाला. माझं नशीबच फुटकंय. हा, असंच उठा सगळे मला. चला उठा निघा. काय उठा उठा निघा निघा. अहो, मग झोपायचं राव उठा नाही तुम्ही. नाही, माझ्या मैत्रिणी आल्या तेवढ्या दिवसांनी. अहो, काय उठा. माहिती मला? वहिनीची जरा इज्जत तरी ठेवत जा. अशीच आहेत नुसते. काय काम, एक काम करत नाही. बरं जाऊन दे बाई आम्ही जातोच बाई. नाही तर नको ह्याची किरकिर ऐकायला. चल गं. नंतर भेटू. नको याची किरकिर ऐकायला उपकाराला बस काय इथं किरकिर नको ऐकायला काय निघा माग नको बघू घर नका येऊ माय. चला ना, चहा प्यायला. चहा ठेवते. बाई तुला आता सुचलं बाई चहाचं. अगं आम्ही ते- गावाच्या धरून बसलो होतो तिथं. बघितलं ना तो कसा आला होता मध्ये बेवडा. चहाचं विचारते काय चल ना घरी, चला चहा नको ठेवते मी जाऊन दे तुम्हाला. आता जातो लय आम्ही. दिवसाने आले तुम्ही, चला ना दोघी. अगं नको जाऊन दे परत येतो की नंतर. अगं चला ना. बेवडा तिथं यायचं ते. नाही येत तो आता, दीर्घ. पेलाय मला हा, तो मग झोपून काय तिकडेच तर. पसरून. मग बाई दिरा आला तर परत तिथून हाकली चहा. अर्धा चहा पिता पिता हाकली. नाही नाही, आता तो पेलाय मला तिथं झोपून तो यायचंच नाही आता जातो रातभर. घरी आम्ही बी जातो. बाय बाय. बरं या मग परत. हा काय बाई, मैत्रिणी गेल्या. हे अशी माझ्या नशिबाला सगळे, कुणी घरी सुद्धा येईना. बायको तर तशी काही करायची नाही बरं का. हे ना यो भावडेच काय ना चोऱ्या करत असत पैशासाठी. कुठं असला तो. ओ भाऊजी हा काय एवढं काय वहिनी? टेन्शन मध्ये चालला तुम्ही? नाही काय नाही, आपलं थोडस चालायचंच. थोडस कुठं कुठं चाललं तुम्ही आता? घरी चाललोय. लय टेन्शन दिसतंय. सांगा की आम्हाला टेन्शन काय? आम्ही तरी सोल्युशन हा काढू. नाही काय हवं आता, काय घरचं आहे काय सांगत बसत. घरचं काय ग? पण ताईने काय केलं? तर आईने काय नाही, भांडण केलं का? नाही ती भांडली नाही बरं का. म्हणजे भांडण तर करते ती. ते खिशातले पैसे रोज गायब होतात, तेच मला कळत नाही. काय भावड्याच घेत असणारे पैसे. तुमच्या भाव कशाला घेता? तुम्ही तर आतापर्यंत माणसंच ओळखले नाहीत. एवढे मोठे झालेत पर केस पिकायला लागले तुमचे, तर तुम्ही ओळखायला. हा तेच तर. तुम्ही कधी विचार केलाय का हो? तुमच्या खिशातले पैसे कुठं जातात? तुमचा काय तो भाऊ दारुडा नुसता दारू पिऊन वगैरे येतो. पण ठीक आहे दारू पितो पण पैसे चोरणार नाही, आमची 100% गॅरंटी आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला तर असं वाटतं तुम्ही झोपल्यावर तुमची बायकोच घेत असेल. हे ती नाही चोरणार कधी. तुमचा भाऊ दारू पिऊन येतो असं ढरक्याने झोपतो, तो काय म्हणजे असं काही चोरणार आहे का? पैसे वाटत तरी का सुदेत असतो का पैसे चोरण्याचा? मग कळून नाही का येणार लगेच त्याने पैसे चोरले म्हणून? हा ते पण बरोबर आहे, पण एवढी बायको चालाकी कोण करणार? हा बायकोशिवाय आहे तरी कोण आहे ना? कोण? बायको कशाला चोरेल असं म्हणतो मी. आता मग तुम्ही विचार करा बरं, तिच्याकडे एवढ्या भारी भारी साड्या, लिपस्टिक, गळ्यातलं, परत माहेरी बी पैसे येते, पैसे जाते इकडल्या घरातून तिकडं. मग हे सगळं कुणी देत असं ना? तुम्ही तर नाही देत बाबा. तुमच्या चेहऱ्याकडून तुम्ही खंजूसच वाटता. म्हणजे असं म्हणजे आता तुम्हीच बघा भाऊ. आता आम्ही तरी काय बोलणार तुमच्या घराच्या मॅटर मध्ये? आम्ही तर सांगितलं. हा आम्ही फक्त सांगायचं काम जर केलं विश्वास तुम्हाला. नसेल, तर आम्ही तो प्रयोग करायचा का ग? तो आला हा कसला प्रयोग? करू ना. करू. थोडं तर तिकडून सांग, थोडं मी इकडून सांगते. कसा वाटला आमचा प्लॅन? हे प्लॅन बिन काय? माझी बायको असे कसे नाही, ती नाही करू शकणार असं काय. अहो असंच करू शकते तुमची बायको. दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं का? हा मग खरं चोर आहे ते कळणच ना. हा तेच तर. चला
करून बघू तुम्ही हा. म्हणताच येत. ठीक आहे चला. झालं का झालं बांगड्या झालं वाजून हे धर पकड पैसे त्याच्यात लक्ष ठेव आणि खाऊ नकोस. पैसे पगार झाला वाटते. पगार झाला. हा पैसे बरं झालं बाई, लय दिवस झाले पैसेच भेटले नव्हते. ह्यातले 2-3 हजार रुपये घेते काढून. काय करणार आहे तो.